अद्यंत एंटरप्राइजेसचे सर्वेसर्वा माननीय श्री स्वप्नील बिरकुड यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान केला जातोय. माननीय श्री गणेश जानवरकर यांच्या शुभ हस्ते विशेष सहकार्य त्यांचं देखील लाभलंय आमच्या या स्पर्धेला. सहर्ष स्वागत. अद्यंत एंटरप्राइजेसचे सर्वेसर्वा माननीय श्री स्वप्नील बिरकुड साहेबांचा या ठिकाणी यथोचित सन्मान केला जातोय आयोजन समितीच्या माध्यमातून. असंच प्रेम असंच सहकार्य नेहमी आमच्या सोबत राहू हीच लालबागच्या राजाच्या चरणी प्रार्थना. पुढील मॅचला देखील सुरुवात झाली आहे. टीम रॉयल स्टॅलियन विरुद्ध लालबाग लेजेंड या दोन बलाढ्य संघांमध्ये हा सामना रंगतोय. सुनय गुरव षटक क्रमांक 1 हाताळत असताना हर्षल घाडीगावकर आणि त्याच्या समवेत आपण पाहतोय सतीश भैरेला. पहिला बॉल चांगल्या रीतीने खेळून काढलाय. बॉल चाललाय गोशांकी क्षेत्रात. पंचांचा इशारा येतोय. एक धाव एकेरी धावेच्या मदतीने. आता मात्र दोन धावा पंचांनी घोषित केल्यात. माफ करा. आणि या दुहेरी धावेच्या मदतीने आता मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावरती टीमची 3 या आकड्यावर. 3 ऑन बोर्ड. पुण्याचा पुढचा बॉल यावेळेला चांगल्या रीतीने हाताळलाय. यष्टीरक्षकाकडून थोडीशी चूक झाली. बॉल चाललाय गोशांकी क्षेत्रात. बाईकच्या स्वरूपातली ही धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होते. पुढचा बॉल यावेळेला देखील आपण पाहतोय पुन्हा एकदा चूक झाली यष्टीरक्षकाकडून. पुन्हा एकदा बॉल चाललाय घोषांकी क्षेत्रात. 5 धावा धावफलकावरती. 5 ऑन बोर्ड. आता मात्र अमित महाडेश्वर स्वतः यष्टीरक्षक. फ्लाइंग स्लिप मध्ये आपण पाहतोय ज्ञानदीप कासवकर या संघाचे संघमालक. इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळतील टीम रॉयल स्टॅलियन. पुढचा बॉल चांगल्या रीतीने खेळून काढलाय. पंचांचा इशारा येणं बाकी आहे. बॉल चाललाय गोशांकी क्षेत्रामध्ये. पंचांचा इशारा. एकच धाव. एकच धाव पंचांनी घोषित केले. एकच धाव असेल. पंचांचा निर्णय अंतिम राहील. आपण याची नोंद घ्यायची. खेळाडूंना विनंती असेल. शेवटचे 2 बॉल शिल्लक. सुनेचा पुढचा बॉल चांगल्या रीतीने हाताळले षटक सुनेने. अजूनपर्यंत या षटकामध्ये धावा खर्च केल्या 4. 5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपलाय. रन झाले धावफलकावरती टीमच्या 6. 6 ऑन बोर्ड. शेवटचा 1 बॉल शिल्लक. 1 टू गो. पुन्हा एकदा चांगला फटका बॅकफुटवरती येऊन पंच केले बॉलला. पुन्हा एकदा बॉल येतोय मैदानामध्ये. पंचांचा इशारा. एकच धाव. षटक क्रमांक 1 चा खेळ आता मात्र संपलाय. धावा झाल्या धावफलकावरती टीमच्या 7. 7 धावा धावफलकावरती झाल्यात. अजूनही शेवटचे 24 बॉल म्हणजे 4 षटकांचा खेळ अजूनही शिल्लक आहे.
पहिल्या षटकाखेरीज 7 धावा धावफलकावरती झाल्या टीम लालबाग लेजेंड. मॅच क्रमांक 14. या पुढील सामना असेल टीम एस ए फाउंडेशन विरुद्ध विदिशा स्टार. तटीची लढत पाहायला मिळेल. साखळी सामन्यातील शेवटचा सामना. अमित महाडेश्वर अमित महाडेश्वर षटक क्रमांक 2 हाताळत असताना पहिला बॉल. यावेळेला फलंदाज जरूर बीट झाले पण बॉल चाललाय गोशांकी क्षेत्रात. बाईकच्या स्वरूपातली धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होते. रन झाले धावफलकावरती टीमच्या 8. चांगल्या रीतीने बॉल हाताळला अमित महाडेश्वरने. तदनंतर मात्र बॉल चाललाय गोशांकी क्षेत्रात. बाईकच्या स्वरूपातली धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होते. चा बॉल खाली बसून खेळलाय. फटका, चांगला फटका. सतीशच्या बॅटमधून बॉल चाललाय गोशांकी क्षेत्रात. पंचांचा इशारा, एकच धाव. 9 धावा धावफलकावरती झालेत. अमितचा पुढचा बॉल बॅटची कडा घेऊन पुन्हा एकदा झेल सुटलाय. चांगला प्रयत्न केला प्रसाद आंबेकरने. आता मात्र फलंदाजाला जीवदान मिळालंय. पुन्हा एकदा डॉट बॉल. अमित महाडेश्वर चांगलं षटक हाताळलंय. कालपासून देखील आपण पाहिलं गोलंदाजी अतिशय भारदस्त राहिली. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय प्रयत्न चांगला होता प्रसाद आंबेकरचा. धाव जरूर रोखली त्याने आपल्या संघासाठी. 9 रन बोर्ड. 1.3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपलाय. लालबाग क्रिकेट धमाका LCD 2024 ही स्पर्धा. पुढचा बॉल स्लोअर वन पाहायला मिळाला. आता मात्र पंचांचा इशारा येतोय. व्हाईट बॉल. व्हाईट बॉलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावरती 10. अंपायर आपण पाहतोय रवी पवार, द मॅन फ्रॉम करिरोड. आणि त्यांच्या समवेत आपण पाहतोय द मॅन फ्रॉम डोंबिवली, प्रसाद सहस्रबुद्धे. थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये जर आपण पाहिलं तर सर रोशन खापणे, द मॅन फ्रॉम घाटकोपर. आणि त्यांच्या समवेत आपण पाहतोय सर विजय केनी. मॅच ऑफिशियल्स पंचांची दुरात त्यांनी खूप सारी सांभाळली आहे स्पर्धेनिमित्त. पुढचा बॉल रडार मध्ये बॉल होता. पाठवले बॉलला. सतीश बैरेच्या बॅटमधून बॉल चाललाय गोशांकी क्षेत्रात. पंचांचा इशारा. 2 धावा. आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावरती टीमची 12. शेवटचे 2 बॉल शिल्लक. बॉल, चांगला फटका. पुन्हा एकदा बॉल मैदानामध्ये येतोय. तोपर्यंत 1 धाव कंप्लीट केली आहे. एकेरी धावेच्या मदतीने आता मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावरती टीमची 13. 1.5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपलाय. चांगली मॅच. लालबाग लेजेंड विरुद्ध रॉयल स्टॅलियन. मॅच क्रमांक 14. आयोजन समितीच्या माध्यमातून ऑलरेडी सूचना आली आहे. लीग स्टेज मधील सर्व सामने कंपल्सरी चेस या नियमावलीप्रमाणे खेळवले जातील. क्वालिफायर, एलिमिनेटर आणि फायनलचा सामना जर बरोबरीत सुटला तर मात्र सुपर ओव्हर खेळली जाईल. पुढचा बॉल खाली आला. बॉल पंचांकडे रिव्ह्यूची मागणी केली आहे. नो बॉल. नो बॉल आहे आणि नो बॉल राहील देखील. अगदी नो बॉल आहे. अगदी नो बॉल होता.
2+2 म्हणजेच एकूण 3 धावा या ठिकाणी पंचांनी घोषित केल्यात. तर 3 धावांच्या मदतीने आता मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावरती टीमची 16. शेवटचा बॉल शिल्लक आहे. हिटचा बॉल रडारमध्ये बॉलला पाठवलंय. हर्षल गाडीगावकरच्या बॅटमधून बॉल चाललाय मैदानाच्या बाहेर. पंचांचा इशारा. 2 धावा. षटक क्रमांक 2चा खेळ आता मात्र संपलाय. 9च्या सरासरीने धावा होत आहेत धावफलकावरती 18. जुने शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 18 धावा धावफलकावरती झाल्यात. रॉयल स्टॅलियन अमित महाडेश्वरने अतिशय चांगल्या रीतीने षटक काढलं. तदनंतर मात्र एक नो बॉल त्यांनी हाताळला आणि या पुढील बॉल फ्री हिटचा होता. त्या बॉलवरती आपण पाहतोय दुहेरी फटका बॅटर हर्षल गाडीगावकरच्या बॅटमधून आलाय. षटक क्रमांक 3च्या खेळाला देखील सुरुवात होईल. नितेश अष्टमकर षटक क्रमांक 3 हाताळत असताना रॉयल स्टॅलियन संघाचे संघमालक ज्ञानदीप कासवकर साहेब आज मात्र क्रिकेटचा आनंद घेत आहेत. स्वतः त्या टीम मध्ये दाखल आहेत. लेजेंडरी खेळाडू म्हणून त्यांची कामगिरी चांगली राहिली आहे. खूप सारं प्रोत्साहन गतवर्षी आपण पाहिलं. रॉयल स्टॅलियन एक ताकदवार संघ म्हणून या संघाचा दबदबा राहिला होता. नितेश अष्टमकर षटक क्रमांक 3 हाताळत असताना पहिला बॉल नितेशचा. बॅटर आहेत सतीश बेरे. पहिलाच बॉल ब्लॉक होल अक्षरशः खोदून काढल्या बॉलला. चांगला बॉल पहिलाच अतिशय चांगल्या रीतीने हाताळतो हा बॉल तोच नितेश अष्टमकर. राजधानी एक्सप्रेस हे नाव देखील दिलं गेलं या खेळाडूला. हा ते 12 पावलांचा रनअप घेऊन तो धावत येतो. अतिशय चांगल्या रीतीने षटक हाताळतोय. पुढचा बॉल यावेळेला आता मात्र पंचांचा इशारा. व्हाईट बॉलच्या मदतीने एक्स्ट्राची धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होते. रन झाले धावफलकावरती टीमच्या 19. लालबागच्या राजाच्या आशीर्वादाने दिनांक 26 जानेवारी 2024 या दिवशी स्पर्धेला सुरुवात झाली. बघता बघता आज या स्पर्धेचा अंतिम दिवस उजाडलाय. दुसरा सामना आपण पाहतोय आजच्या दिवसातील. पुढचा बॉल क्या बात आहे. चांगला बॉल चांगली डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते नितेश अष्टमकरच्या माध्यमातून. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये बॉल चाललाय. पहा ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. यष्टीरक्षक आहेत अमित महाडेश्वर. त्यांच्या हातामध्ये जाऊन बॉल विसवलाय. पुढचा बॉल देखील बोटा फटका खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. सुनय गुरु होते. डायरेक्ट थ्रो तोपर्यंत हो अक्षरशः सूर मारला सतीशने. विकेट महत्वाची आहे त्याला देखील ठाऊक आहे. झोपला अक्षरशः लोळला तो मैदानामध्ये. किट आपण पाहतोय अक्षरशः मातीने रंगलाय त्याचा किट. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. अक्षरशः सूर मारला धाव घेत असताना. टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून आपण पाहतो ही दृश्य. पहा झोपला अक्षरशः तो क्रीजवरती येऊन आणि धाव देखील पूर्ण केले. धावेच्या मदतीने आता मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावरती 20 या आकड्यावर. 20 ऑन बोर्ड. 3 चेंडूंचा खेळ संपलाय. शेवटचे 3 बॉल शिल्लक. पुढचा बॉल व्हॉट अ डिलिव्हरी. पंचांचा इशारा. एक धाव पंचांच्या माध्यमातून घोषित जरूर केली आहे. घोषांकी क्षेत्रामध्ये बॉल ट्रेवल होतो. ऍक्शन रिप्ले. फलंदाजाला कळाला देखील नाही या बॉल. पुढचा बॉल पुन्हा एकदा चांगल्या रीतीने हाताळला. हा देखील बॉल फलंदाजाला अडकवून ठेवलाय आपल्या गोलंदाजीने. नितेश अष्टमकर त्याचं नाव. हा बॉल देखील निर्धाव येतोय. 21 धावा धावफलकावरती झाल्या. 21. शेवटचा एक बॉल शिल्लक. 1 टू गो. शेवटचा बॉल. हर्षल गाडीगावकर त्याने अजूनपर्यंत बॉल मोठा फटका. चान्स घेणार. अमित महाडेश्वरने सांगितलं होतं चान्स घेतलाय देखील. बॉलला पाठवलंय मैदानाच्या बाहेर. पंचांचा इशारा.
राजे शिवाजी युवा प्रतिष्ठान आमच्या मंडळाचे सदस्य सभासद माननीय श्री दर्शन एकावडे यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. विनंती असेल दर्शन एकावडे आपण व्यासपीठावरती विराजमान व्हा. लालबाग क्रिकेट धमाका या स्पर्धेमध्ये आपलं सहर्ष स्वागत. 3 षटकांचा खेळ संपलाय. 25 धावा धावफलकावरती झाल्यात. 8.3च्या सरासरीने धावा ठोकण्याचा प्रयत्न होतोय. शेवटच्या बॉलवरती चौकार आला हर्षल घाडीगावकरच्या बॅटमधून आणि म्हणूनच की काय 25 धावा धावफलकावरती झाल्या. 25 ऑन बोर्ड. प्रसाद आंबेकर षटक क्रमांक 4 आता असताना पहिला बॉल आणि पहिलाच बॉलला पाठवले गोशांकी क्षेत्रात. एकच धाव पंचांच्या माध्यमातून घोषित केली जाईल एकेरी धावेच्या मदतीने. आता मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावरती 26 या आकड्यावर. राजे शिवाजी युवा प्रतिष्ठान आमच्या मंडळाचे सभासद माननीय श्री दर्शन एकावडे यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. विनंती असेल दर्शन एकावडे आपण व्यासपीठावरती विराजमान व्हा. लालबाग क्रिकेट धमाका या स्पर्धेमध्ये आपलं सहर्ष स्वागत. राजे शिवाजी युवा प्रतिष्ठान आमच्या मंडळाचे हितचिंतक माननीय श्री अनिकेत खोत यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. विनंती असेल अनिकेत खोत आपण देखील व्यासपीठावरती विराजमान व्हा. लालबाग क्रिकेट धमाका या स्पर्धेमध्ये आपलं सहर्ष स्वागत. पुढचा बॉल चांगल्या रीतीने हाताळलाय. पुन्हा एकदा वळण दिले बॉलला. प्रसाद आंबेकर अजूनपर्यंत त्याने 4 चेंडू हाताळले. 2च धावा खर्च केल्यात. शेवटचे 2 बॉल शिल्लक. षटक क्रमांक 4 मधील 27 धावा धावफलकावरती झालेत. पुढचा बॉल हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न. बॉल चाललाय घोषांकी क्षेत्रात. रन स्मिथ या बॉलवरती 2 आणि या दुहेरी धावेच्या मदतीने आता मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावरती टीमची 29. बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत. काय झेल पकडलाय. व्हॉट अ कॅच. चिंतक माननीय श्री श्रीकांत मालपेकर आपणास देखील विनंती आहे आपण देखील व्यासपीठावरती विराजमान व्हा. लालबाग क्रिकेट धमाका या स्पर्धेमध्ये आपलं सहर्ष स्वागत. हे सर्व मान्यवर आहेत. खूप साऱ्या शुभेच्छा या मान्यवरांनी दिल्यात आमच्या या मंडळाला. राजे शिवाजी युवा प्रतिष्ठान आमच्या मंडळाचे हितचिंतक आमचे मार्गदर्शक माननीय श्री श्रीकांत मालपेकर साहेब विनंती असेल आपण व्यासपीठावरती विराजमान व्हा. आपलं सहर्ष स्वागत आहे. प्राइज देणार आहेत. प्राइज देखील देणार आहेत खेळाडूंना. नितेश अस्तमकरने जर हर्षल घाडीगावकरची विकेट पटकावली तर 200 रुपये रोख रकमेचं पारितोषिक माननीय श्री श्रीकांत मालपेकर साहेबांकडून दिलं जाईल. नितेशसाठी विशेष पारितोषिक आहे. उडवलंय बॉलला पाठवलंय आउट ऑफ द पार्क. बॉल जाईल सीमारेषेच्या पलीकडे. पंचांचा इशारा. 2 धावा.
पुढचा बॉल लो फुल टॉस, चांगला कडवट केला बॉल, अक्षरशः फेकून दिलाय, बॉल चाललाय पुन्हा एकदा मैदानाच्या बाहेर. 2 धावा, पुन्हा एकदा दुहेरी फटका आणि या 2 धावांच्या मदतीने आता मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावरती टीमची 33. हे 30 धावा. एक गडी आतापर्यंत तंबूच्या आसऱ्याला जाऊन बसलाय. 4.2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपलाय. शेवटचे 4 बॉल. पुढचा बॉल, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, स्वतःवरती नाराज नाखुश असतील. मोठा फटका खेळायचा होता कारण डेट ओव्हरचं षटक आहे, हाणामारीचं षटक. या षटकामध्ये धावा येणं गरजेचं आहे टीम लालबाग लेजेंड या संघासाठी. शेवटचे अजूनही चेंडू शिल्लक आहेत 3. पुढचा बॉल, क्लीन बोल्ड. श्रीकांत मालपेकर साहेबांकडून 201 रुपये रोख रकमेचं पारितोषिक. यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. फर्निचर डिस्ट्रॉयड. व्हॉट अ बॉल. प्रभावी केले नितेश अष्टमकरने. ऍक्शन रिप्ले. फलंदाज थांबला होता रिप्ले मध्ये. अक्षरशः बॉल 2 पायांच्या मधून यष्ट्यांवरती जाऊन आदळलाय. नितेश अष्टमकर हीच खासियत आहे गोलंदाजाची. रन झाले धावफलकावरती टीमच्या 33. 2 गडी आतापर्यंत तंबूच्या आसऱ्याला जाऊन बसले. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये राजन साली. नवीन फलंदाज येत आहेत मैदानामध्ये राजन साली. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. 33 धावा धावफलकावरती झालेत. 2 गडी आतापर्यंत तंबूच्या आसऱ्याला जाऊन बसलेत. लालबाग लेजंड संघ विनंती असेल आपण रोहन शितोळे स्टँड मध्ये आसन असतं वा. खेळाडूंना विनंती असेल लालबाग लेजंड, हर्षल घाडीगावकर टीम कॅप्टन, सर्व खेळाडूंना आपण घेऊन स्टँड मध्ये बसायचंय प्लीज. अन्यथा मॅच चालू होणार नाही, आपण याची नोंद घ्यायची आहे. सर्व खेळाडू स्टँड मध्ये बसायचे. धन्यवाद. पुढचा बॉल, पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, धाव घेण्याचा प्रयत्न देखील होतोय आणि फलंदाज आता मात्र बाद होतील राजन साली. व्हाईट साठी आता मात्र रिव्ह्यू घेतलाय. व्हाईट बॉल साठी रिव्ह्यूची पडताळणी केली जाईल. थर्ड अंपायर आहेत विजय केनी, यांच्याकडे मागणी केली गेली व्हाईट साठी. विजय केनी यांच्याकडे मागणी केली जाते व्हाईट साठी. व्हाईट बॉलची पडताळणी या ठिकाणी चालू आहे. ऑन स्क्रीन आपल्याला दाखवलं जाईल ऍक्शन रिप्ले मध्ये. व्हाईट बॉल आहे की नाहीये त्याची पडताळणी आता मात्र चालू आहे. 14वी मॅच रॉज स्टॅलियन विरुद्ध लालबाग लेजंड. या पुढील सामना असेल टीम एस ए फाउंडेशन विरुद्ध विदिशा स्टार. एस ए फाउंडेशन विरुद्ध विदिशा स्टार या पुढील सामना असेल. इट्स अ व्हाईट बॉल, पंचांचा इशारा आलाय. व्हाईट बॉल ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. सोहम खाडे आपण कुठे असाल तर त्वरितच समालोचन कक्षामध्ये या. सोहम खाडे आपण कुठे असाल तर समालोचन कक्षामध्ये या. नक्कीच व्हाईट बॉल आहे, ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. नवीन फलंदाज येत आहेत मयुरेश राणे. 34 धावा धावफलकावरती झाल्यात. 4.4 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपलाय.
श्लोक जाधवने स्ट्राईक घेतली आहे. स्ट्राईक वरती तो आलाय. नितेश अष्टमकर षटक क्रमांक 5 हाताळत असताना 2 बॉलचा खेळ संपल्यानंतर मात्र पुढील सामन्याचा नाणेफेकीचा कौल होईल. टीम एस ए फाउंडेशन विरुद्ध विदिशा स्टार. बॉल हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली झेल पकडलाय. सोपा झेल आणि संपुष्टात आलाय. श्लोक जाधवचा खेळ. विकेटचा होतोय पतन. डीजे अंदाज मैदानाच्या आतमध्ये सुशांत कडणे. शेवटचा बॉल 34 धावा धावफलकावरती झाल्यात आणि 4 गडी आतापर्यंत तंबूच्या आसऱ्याला जाऊन बसलेत. शेवटचा बॉल, शेवटचं षटक, पहिली इनिंग आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. मयुरेश राणे नॉन स्ट्रायकिंग एंडला, स्ट्रायकिंग एंडला आपण पाहिलं तर सुशांत कडणे आहेत. शेवटचा बॉल नितेश अष्टमकरचा. 1.5 चेंडू त्याने हाताळलेत. 11 धावा खर्च केले. 2 महत्वपूर्ण विकेट त्याने पटकावलेत. पुढचा बॉल शेवटचा आहे. यावेळेला देखील आपण पाहिलं तर धाव घेण्याचा प्रयत्न आणि थ्रो केलाय. विकेट आली आहे. सुशांत कडणे देखील माघारी परतीत. म्हणजे 5 षटकांचा खेळ आता मात्र 17 धावा झाल्या धावफलकावरती. टीमच्या 30 बॉल जिंकण्यासाठी 35 धावांची गरज टीम रॉयल स्टॅलियन. तर जातोय पुढील सामन्याच्या दिशेने. टीम एस ए फाउंडेशन विरुद्ध विदिशा स्टार. नाणेफेकीचा कौल या ठिकाणी केला जातोय. विदिशा स्टार या संघाचे टीम कॅप्टन या ठिकाणी आलेले आहेत. विनंती असेल एस ए फाउंडेशन सिद्धी शेडगे. सिद्धी शेडगे देखील येतील टॉससाठी. महत्वपूर्ण लढत असेल एस ए फाउंडेशन या संघासाठी. तर आमच्या मंडळाचे हितचिंतक माननीय श्रीकांत मालपेकर साहेबांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल होईल. साहेब, विनंती असेल आपण देखील टॉस बॉक्स मध्ये या. राजे शिवाजी युवा प्रतिष्ठान आमच्या मंडळाचे हितचिंतक माननीय श्रीकांत पालपेकर साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेकीचा कौल होतोय. लीग स्टेज मधील शेवटचा सामना टीम एस ए फाउंडेशन विरुद्ध विदिशा स्टार या 2 बलंदाज संघांमध्ये. बेस्ट ऑफ लक सिद्धी शेडगे. या मॅच साठी खूप खूप शुभेच्छा असतील. इम्पॉर्टंट मॅच आहे. मॅच जिंकायची आहे. कष्ट करावे लागतील. आणि नितेश अष्टमकर, आपणास देखील विनंती आहे प्राइज साठी आपण देखील प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. आमच्या मंडळाचे हितचिंतक माननीय श्रीकांत मालपेकर साहेबांकडून आपण पाहतोय 200 रुपये रोख रकमेचं पारितोषिक जाहीर केलं होतं. हर्षल गाडीगावकरची महत्वपूर्ण विकेट नितेश अष्टमकरने पटकावली देखील आणि म्हणूनच काय साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी पारितोषिक दिलं जाईल. नितेश अष्टमकर, विनंती आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. आपलं पारितोषिक घेऊन जायचं आहे. नितेश अष्टमकर. टॉस होतोय. से फाउंडेशन विरुद्ध विदिशा स्टार. सिद्धी शेडगे इन ॲक्शन विरुद्ध आहेत पार्थ सावंत. महत्वपूर्ण लढत. नितेश अष्टमकर, विनंती आपण देखील या. पारितोषिक घेऊन जायचे आपलं. श्रीकांत मालपेकर साहेबांच्या शुभ हस्ते पारितोषिक दिलं जाईल. नाणेफेकीचा कौल देखील त्यांच्या हस्ते होतोय. छापा इज द कॉल आणि नाणेफेकीचा कौल आता मात्र जिंकलाय टीम विदिशा स्टार या संघाने आणि त्यांनी गोलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारलाय. नितेश अष्टमकर, विनंती त्वरितच आपण या. नितेश अष्टमकर, विनंती आहे त्वरितच आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. नितेश अष्टमकर याच्यासाठी पारितोषिक आलंय. महत्वपूर्ण विकेट त्याने पटकावली हर्षल गाडीगावकरची आणि साहेब देखील खुश झाले आणि म्हणूनच 200 रुपये रोख रकमेचं पारितोषिक साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी दिलं जाईल नितेशला. वेल बॉल नितेश. आणि विनंती असेल आमच्या मंडळाचे हितचिंतक माननीय श्रीकांत मालपेकर साहेब, आपण व्यासपीठावरती विराजमान व्हा. साहेब म्हणतात प्रेक्षक गॅलरीमध्ये बसून क्रिकेटचा आनंद घ्यायला मजा येते. प्रेक्षक गॅलरीमध्ये. आणि आमच्या मंडळाचे हितचिंतक माननीय रोशन कासवकर साहेब, आपणास देखील विनंती आहे आपण देखील व्यासपीठावरती या.
राजे शिवाजी युवा प्रतिष्ठान आमच्या मंडळाचे हितचिंतक माननीय श्री रोशन कासवकर साहेब, आपणास देखील विनंती आहे, आपण देखील व्यासपीठावरती विराजमान व्हा. 30 बॉल जिंकण्यासाठी आपण जर पाहिलं तर गरज आहे 35 धावांची. 2 सलामीवीर फलंदाज प्रसाद आंबेकर आणि त्यांच्या समवेत आपण पाहतोय वीरेन मेस्त्री. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. टीम रॉयल स्टॅलियन्स संघाकडून 30 मध्ये 35 करायचे आहेत. रॉयल स्टॅलियनला सामना जिंकण्यासाठी या पुढील सामना आहे टीम एस ए फाउंडेशन विरुद्ध विदिशा स्टार. विदिशा स्टार या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय त्यांनी स्वीकारलाय. 2 सलामीवीर फलंदाज वीरेन मेस्त्री आणि त्याच्या समवेत आपण पाहतोय प्रसाद आंबेकर. मयुरेश राणे पहिला बॉल, पहिलं षटक. 30 मध्ये 35. पहिलाच बॉल अतिशय चांगल्या रीतीने हाताळलाय मयुरेश राणेने. पहिल्याच बॉलवरती प्रभावित केलं. हीच तर खासियत आहे मयुरेश राणेची. पहिला बॉल निर्धाव आलाय. पुढचा बॉल, बॅटची कडा. बॉल पुन्हा एकदा मैदानामध्ये येतोय. हर्षल घाडीगावकर बॉलवरती जातील, तोपर्यंत आता मात्र रन मिळणार नाहीये. राजे शिवाजी युवा प्रतिष्ठान आमच्या मंडळाचे सल्लागार माननीय श्री रणजित एकावडे साहेब, आपणास विनंती आहे, आपण देखील व्यासपीठावरती विराजमान व्हा. आमच्या मंडळाचे हितचिंतक माननीय श्री महेंद्र मालप साहेब, आपणास देखील विनंती आहे, आपण देखील व्यासपीठावरती विराजमान व्हा. लालबाग क्रिकेट धमाका या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. सर्व मान्यवर आमच्या मंडळाचे खूप साऱ्या शुभेच्छा त्यांनी देखील दिल्या आहेत आमच्या मंडळाला. खेळाडूंना, आयोजन समितीला खूप साऱ्या शुभेच्छा त्यांच्या माध्यमातून दिसून आल्यात. कैलासवासी योगेश दादा पाटील क्रीडांगण. पुढचा बॉल, मोठा फटका खेळायचा होता. क्षेत्ररक्षक आहे सर्वेश, बॉल वरती येतील तोपर्यंत एकच धाव त्या ठिकाणी मिळेल. एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकले. 3 धावा धाव फलकावरती झाल्यात. आमच्या मंडळाचे हितचिंतक माननीय श्री महेंद्र मालप साहेब, आपणास देखील विनंती, आपण देखील व्यासपीठावरती विराजमान व्हा. सहर्ष स्वागत आहे लालबाग क्रिकेट धमाका या स्पर्धेमध्ये. 4 चेंडूंचा खेळ संपलाय. 3 धावा धाव फलकावरती. 26 मध्ये आता 32 करायचे आहेत. पुढचा बॉल, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक येतात बॉलवरती, तोपर्यंत 1 धाव पूर्ण केली आहे आणि एकच धाव मिळेल. एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली. रन झाले धाव फलकावरती टीमच्या 4. आमच्या मंडळाचे हितचिंतक माननीय श्री दोंडू पवार यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. साहेब, आपणास देखील विनंती, आपण देखील व्यासपीठावरती विराजमान व्हा. लालबाग क्रिकेट धमाका या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. जेच पहिल्या षटकाचा खेळ देखील संपलाय. 6 धाव फलकावरती झाल्यात. उर्वरित 24 बॉल आणि जिंकण्यासाठी 29 धावांची गरज. षटक क्रमांक 2 सुशांत कडणे. या पुढील सामना असेल टीम एस ए फाउंडेशन विरुद्ध विदिशा स्टार. चोवीस बॉल मध्ये 29 धावांची गरज. वीरेन मिस्त्री आणि प्रसाद आंबेकर 2 सलामीवीर फलंदाज टीम रॉयल स्टॅलियन्स संघाकडून. षटक क्रमांक 2 सुशांत कडणे हे षटक हातातील. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॉल चाललाय घोषांकी क्षेत्रात. पंचांचा इशारा, 2 धावा. आणि सुशांत जाधव यांच्यासाठी एक विशेष पारितोषिक आले. जर त्यांनी या मॅच मध्ये झेल पकडला तर सुकेश जाधव यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. आणि झेल जर सोडला तर 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. विशेष पारितोषिक सुशांत जाधव यांच्यासाठी आलंय.
चा बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा सर्वेश बॉल वरती येतील आणि चांगलं बॅकअप दिले श्लोकने. तोपर्यंत एकच धाव त्या ठिकाणी पूर्ण केली आहे. एकेरी धावेच्या मदतीने आता मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावरची टीमची 9. 22 मध्ये आता 26 करायचे आहेत. टीम रॉयल स्टॅलियन, वीरेन मेस्त्री आणि प्रसाद आंबेकर. बावीस बॉल 26 धावांची गरज. पुढचा बॉल मोठा फटका, वॉट शॉट. वीरेन मेस्त्रीच्या पॅट मधून बॉल चालल्या मैदानाच्या बाहेर. पंचांचा इशारा, 2 धावा. लॉफ्टेड फटका पाहायला मिळाला. 21 मध्ये आता मात्र 24 करायचे आहेत. एकवीस बॉल 21 मध्ये 24 धावांची गरज. यावेळेला विकेटचं होतंय पतन. बॅटची कडा यस्टन वरती बॉल जाऊन आदळला आणि विकेट आली आहे. सतीश भैरे खुश. डीजे असेल. दर्शन एकावडे आपण देखील व्यासपीठावरती या. विनंती आहे श्री दर्शन एकावडे, आपण व्यासपीठावरती यायचंय. दर्शन एकावडे विनंती असेल आपण व्यासपीठावरती या. दर्शन एकावडे विनंती आपण देखील व्यासपीठावरती या. देखील सहर्ष स्वागत लालबाग क्रिकेट धमाका या स्पर्धेमध्ये. दर्शन एकावडे साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सत्कार होतोय माननीय श्री श्रीकांत बेकर साहेबांचा. यावेळेला बॉल हवेमध्ये आदित्य गायकवाड आल्या पुन्हा एकदा माघारी परतले. सतीश भैरे सेलिब्रेशन पहा. विकेटचं होतंय पतन. डीजे दोन साहेबांचा देखील या ठिकाणी सत्कार केला जाईल. सर्व मान्यवर तर विनंती असेल नरेंद्र एंडे साहेब आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी सत्कार होईल. आमच्या मंडळाचे हितचिंतक माननीय श्री दोंडू पवार साहेबांचा. साहेबांना देखील प्रेमाचं आणि सुगंधाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन साहेबांचा देखील आपण सत्कार करतोय. मयूर पवार यांचे वडील सिने अभिनेते मयूर पवार. दगडी चाळ सुख म्हणजे नक्की काय असं या भूमिकेमध्ये आपण पाहिलं तर या सिरियलमध्ये चांगल्या रीतीने त्यांचं प्रदर्शन राहिलंय. आज मात्र ते देखील क्रिकेटचा आनंद घेत आहेत. टीम एस ए फाउंडेशन संघाकडून जातोय मॅचच्या दिशेने. 2 षटकांचा खेळ आता मात्र संपलाय. 12 धावा धावफलकावरती झाल्यात. मॅचचं समीकरण 18 बॉल आणि जिंकण्यासाठी 23 ची गरज आहे. 18 बॉल 23 धावा. दोन षटकांचा खेळ संपलाय. 12 धावा धावफलकावरती झाल्यात. 2 गडी आतापर्यंत बाद झालेत.
हर्षल गाडीगावकर नवीन गोलंदाज मैदानामध्ये. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी पहिला बॉल खेळत असताना प्रसाद आंबेकरच्या बॅटमधून एक धाव आली आहे. ज्ञानदीप कासवकर संघाचे संघ मालक आहेत. टीम रॉ स्टॅलियन त्यांचाच संघ. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, चांगला फटका, बॉल चाललाय घोषांकी क्षेत्रात. व्हॉट अ शॉट. स्टेप आउट झाले आणि बॉलला पाठवलं कव्हरच्या आत डोक्यावरून. रन झाले धावफलकावरती 15. मॅचचं समीकरण 16 बॉल आणि 20 धावांची गरज. लेजेंडरी खेळाडू लालबागच्या राजाच्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने एक स्पर्धा भरते, ती म्हणजे श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण गरमखाडा या मैदानामध्ये. या मैदानामध्ये देखील त्यांनी चांगलं प्रदर्शन केलंय आणि म्हणूनच ही काय बेस्ट बॅट्समन ऑफ दी टुर्नामेंटचा पुरस्कार त्यांनी पटकावलाय. हेच एक लेजेंडरी खेळाडू. प्रत्येकाचा काळ असतो. कोणी काळ गाजवला असतो, कोणी काळ गाजवत असतो, कोणाला काळ गाजवायचा असतो. प्रत्येकाची वेळ येते. पुढचा बॉल पुन्हा एकदा स्टेप आउटून खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक येतात डीप मधून. तोपर्यंत एक धाव घेतली गेली. एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकले. रन झाले धावफलकावरती 16. मॅचचं समीकरण शेवटचे 14 बॉल आणि या 14 मध्ये 19 धावांची गरज. 14 बॉल आणि 19 धावा करायचे सामना जिंकण्यासाठी. त्यावेळेला देखील बॅटची कडा घेऊन बॉल चाललाय घोषांकी क्षेत्रात. रन मिळाल्या बॉलवरती 1 आणि या एकेरी धावेच्या मदतीने आता मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावरती टीमची. पुढचा बॉल पुन्हा एकदा बॅटची वरची कडा घेऊन बॉल चाललाय घोषांकी क्षेत्रात. एकच धाव मिळेल म्हणजे षटक क्रमांक 3चा खेळ देखील संपलाय. मॅचचं समीकरण जर आपण पाहिलं तर शेवटचे 12 बॉल आणि या 12 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 17 धावांची गरज आहे. की किवी स्ट्रॅटेजिक टाइम आउट ड्रिंक ब्रेक. तोपर्यंत ऐकतोय डीजेच्या माध्यमातून सुंदर असं गीत. ची गरज. 18 धावा धावफलकावरती झाल्यात. 12 बॉल मध्ये 17 धावांची गरज आहे. 35 धावांचा पाठलाग संघ करतोय टीम रॉ स्टॅलियन. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. स्टेप आउट झाले. पहिला बॉल निर्धावाला. मॅचचं समीकरण 11 मध्ये आता 17 करायचे. 11 बॉल 17 धावांची गरज. 18 धावा धावफलकावरती झाल्यात. पुढचा बॉल, हा देखील बॉल फलंदाज बीट झालेत. हा देखील बॉल निर्धाव येतोय. मॅचचं समीकरण 10 मध्ये आता 17ची गरज. 10 बॉल 17 धावा. मयुरेश राणे प्रभावित करणारी गोलंदाजी त्याने केली आहे. ज्ञानदीप कासवकर यांच्या बॅटमधून एखादा मोठा प्रहार येईल का? तो आला तर मॅच ऑन.
पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा फलंदाज आता पुन्हा एकदा बीट झालेत. मॅचचं समीकरण शेवटचे 9 बॉल शिल्लक, 9 मध्ये जिंकण्यासाठी 17 धावांची गरज आहे. 9 बॉल 17 धावा जिंकण्यासाठी. 9 बॉल मध्ये 17 धावा. शिवसेना माजी नगरसेवक माननीय श्री सचिन भाऊ पडवळ यांचे या ठिकाणी शुभागमन झालेले. भाऊ, लालबाग क्रिकेट धमाका या स्पर्धेमध्ये आपलं सहर्ष स्वागत. भाऊंचं क्रिकेटवरचं प्रेम, शिवसेना माजी नगरसेवक माननीय श्री सचिन भाऊ पडवळ साहेबांच्या या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. लालबाग क्रिकेट धमाका या स्पर्धेमध्ये भाऊ आपलं सहर्ष स्वागत. त्यावेळेला देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, एक धाव घेतली जाईल का, आणि फलंदाज आता मात्र ज्ञानदीप बाद झालेत. विकेटचं पतन. मॅचचं समीकरण जर आपण पाहिलं तर 9 बॉल शिल्लक आहेत आणि या 9 मध्ये जिंकण्यासाठी 17 धावांची गरज. 8 बॉल आणि 8 बॉल मध्ये 17 धावांची गरज आहे. ज्ञानदीप कासावकर व्यासपीठावरती आपण पाहतोय लालबाग क्रिकेट धमाका राजे शिवाजी युवा प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित केलेली स्पर्धा. आणि या स्पर्धेनिमित्त आज आपण पाहिलं तर सकाळच्या सत्रामध्ये शिवसेना माजी नगरसेवक माननीय श्री सचिन भाऊ पडवळ साहेबांचे या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. भाऊ सहर्ष स्वागत लालबाग क्रिकेट धमाका या स्पर्धेमध्ये. भाऊंनी देखील विशेष सहकार्य या स्पर्धेनिमित्त आयोजन समितीच्या माध्यमातून आभार व्यक्त करतो. जातोय मॅचच्या दिशेने नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये यश खंडागळे. 8 बॉल 17 ची गरज. चा बॉल फिंगर रोल केलेत, पुन्हा एकदा फिंगर रोल केलेत. हा बॉल देखील फलंदाज बीट झालेत. मॅचचं समीकरण 7 मध्ये 17 ची गरज. काय षटक हाताळले मयुरेश राणेने. अजून एकही धाव या षटकामध्ये आलेली नाहीये. 5 बॉल त्याने हाताळलेत. एक महत्वपूर्ण विकेट ज्ञानदीप कासवकर यांची आली आहे धावबादच्या स्वरूपामध्ये. पुढचा बॉल, क्या बात आहे, काय षटक हाताळले. आता मात्र पंचांचा इशारा, व्हाईट बॉल पंचांनी घोषित केलाय. व्हाईट बॉलच्या मदतीने एक्स्ट्राची धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. आता मात्र पंचांकडे रिव्ह्यूची मागणी केली आहे. रिव्ह्यू घेतलाय टीम लालबाग लेजेंड या संघाने. व्हाईट साठी रिव्ह्यूची मागणी केली आहे. रिव्ह्यू व्हाईट बॉल आहे की नाहीये हे मात्र पडताळलं जाईल. पडताळणी करतायत थर्ड अंपायर विजय केनी यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. व्हाईट बॉल आहे की नाहीये. येस, इट्स व्हाईट बॉल. पंचांचा इशारा आलाय. व्हाईट बॉल पंचांनी घोषित केलाय आणि या व्हाईट बॉलच्या मदतीने आता मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावरती टीमची 19. 7 मध्ये आता 16 करायचे आहेत. पुढचा बॉल, मोठा फटका, बॅटर प्रसादच्या बॅट मधून आलाय. बॉल चाललाय घोषांकी क्षेत्रात. मॅचचं समीकरण 2 धावांची भर जरूर होईल धावसंख्येमध्ये. 21 धावा. मॅचचं समीकरण शेवटचे 6 बॉल आणि आता मात्र 14 ची गरज आहे. सहा बॉल आणि जिंकण्यासाठी आपण पाहतोय 14 धावा. 6 मध्ये 14 ची गरज. नवीन फलंदाज, नवीन गोलंदाज आपण पाहतोय सर्वेश. आणि फलंदाजीसाठी जर आपण पाहिलं तर यश खंडागले ट्रॅकिंग एडला आता मात्र आलेत. सहा बॉल आणि 14 धावांची गरज. यश खंडागळे शेवटचं षटक हाताळत असताना आपण पाहतोय सर्वेशला स्ट्रायकिंग एडला आहेत यश.
व्यासपीठावरती आपण पाहतोय शिवसेना माजी नगरसेवक प्रभाग क्रमांक 206 माननीय श्री सचिन भाऊ पडवा साहेब यांचे या ठिकाणी शुभागमन झालेले आहे. पहिला बॉल खेळत असताना पहिल्याच बॉलवरती विकेट आली आहे. विकेटचं होतंय पतन. राजन सालीने झेल पकडला. विकेट आली आहे. यश खंडागळे बाद. डीजे आज बॉलमध्ये 14 करायचे आहेत. एखादा मोठा फटका प्रसादच्या बॅट मधून येईल का? सामना टीम रॉयल स्टॅलियन. चौकारासाठी 200 रुपये रोख रकमेचं पारितोषिक निमेश गुरु यांच्याकडून दिलं जाईल. पुढचा बॉल समोरच्या दिशेने. व्हॉट अ शॉट. हँडसम ह्यूज बिगी 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 सिक्सर बाय प्रसाद खांडवे. स्पर्धेतील दुसरा षटकार ठोकणारा खेळाडू प्रसाद खांडवे. मी मगाशीच म्हटलं होतं एखादा मोठा प्रहार. मॅच ऑन. रॉयल स्टॅलियन मॅच ऑन. मॅच मध्ये ट्विस्ट. 4 मध्ये आता करायचे आहेत 8. व्हॉट अ शॉट. स्टँड अँड डिलिव्हर. हँडसम ह्यूज. पहा ऍक्शन रिप्ले. पाहत राहा बघत राहा. बॉल गेलाय सीमारेषेच्या पलीकडे. हिमेश डोंगरे यांच्याकडून 200 रुपये रोख रकमेचं पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे. या षटकारासाठी प्रसाद खांडवेसाठी पारितोषिक. मॅचचं समीकरण 4 मध्ये आता 8 करायचे आहेत. मॅच ऑन. प्रसाद खांडवे यांच्यासाठी आणखीन पारितोषिक येत आहेत. प्रत्येक चौकारासाठी 200 रुपये रोख रकमेचं पारितोषिक हिमेश डोंगरे यांच्याकडून दिलं जाईल. पुढचा बॉल पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न. एक धाव घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय प्रसाद यांच्या माध्यमातून आणि बघता बघता दुसरी धाव. डायरेक्ट थ्रो. श्लोक जाधव. प्रसाद आंबेकर आउट. प्रसाद आंबेकर बाद. मॅच ऑन. मॅच मध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट. मॅचचं समीकरण पुन्हा एकदा बदलतंय. शेवटचे बॉल शिल्लक आहेत 3 आणि या 3 मध्ये 7 धावांची गरज. लालबाग क्रिकेट धमाका. धमाका प्रत्येक बॉलवर आपल्याला पाहायला मिळतोय. हीच या स्पर्धेची खासियत आहे. पहा ऍक्शन रिप्ले. फंबल झाले क्षेत्ररक्षक. दुसरा क्षेत्ररक्षक तो म्हणजे श्लोक जाधव बॉलवरती आले आणि डायरेक्ट थ्रो. ओम पाटील आपण कुठे असाल तर व्यासपीठाजवळ या. ओम पाटील. तीन बॉल 7 धावांची गरज. एक षटकार प्रसाद खांडवेच्या बॅट मधून आतापर्यंत आलाय. आणखीन एक षटकार त्याच्या बॅट मधून येईल का? अपोजिट संघ लालबाग लेजेंड मयुरेश राणेने अवघ्या एका धावेचं षटक हाताळलं. महत्वपूर्ण षटक मयुरेश राणेने मॅच मध्ये हाताळले. 3 बॉल 7 ची गरज. पुढचा बॉल पुन्हा एकदा पाठवलाय बॉलला मैदानाच्या बाहेर. बॉल चाललाय घोषांकी क्षेत्रात. पंचांचा इशारा. 2 धावा. मॅचचं समीकरण शेवटचे 2 बॉल. आता मात्र 5 धावांची गरज. रॉयल स्टॅलियन. सामना क्रमांक 14. आजच्या दिवसातील दुसरा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. दोन बॉल 5. सर्वेश कारेकर. 2 मध्ये 5 कंपल्सरी चेस. कंपल्सरी चेस स्पर्धेचा नियम. साखळी सामने आपण पाहतोय आणि हे सर्व साखळी सामने कंपल्सरी चेस या नियमावलीप्रमाणे खेळवले जातील.
आणि तदनंतर मात्र क्वालिफायर, एलिमिनेटर आणि फायनलचे हे सर्व सामने जर बरोबरीत सुटले तर मात्र सुपर ओव्हर खेळली जाईल, याची आपण नोंद घ्यायची आहे. 2 मध्ये 5. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, फलंदाज आता मात्र बीट झाले. शेवटचा बॉल, 5 धावा करावे लागतील म्हणजे षटकार ठोकावा लागेल, कारण कंपल्सरीची स्पर्धेचा नियम आहे. 1 मध्ये 5. षटकार प्रसाद खाडवेच्या बॅट मधून आतापर्यंत आलाय. आणखीन एक षटकार त्याने ठोकला तर रॉयल स्टॅलियन विन, मॅच जिंकू शकतो हा संघ. शेवटचा बॉल, 5 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. लालबाग क्रिकेट धमाका 2024 14व पर्व या स्पर्धेचं कैलासवासी योगेश दादा पाटील क्रीडांगण खच्चाखच भरतंय. सर्व प्रेक्षकांची पावले देखील या मैदानाकडे वळत आहेत. काही प्रेक्षक असे आहेत जे मात्र युट्यूबद्वारे या क्रिकेटचा आनंद घेत आहेत. तुमचं देखील सहर्ष स्वागत. लालबाग क्रिकेट धमाका या स्पर्धेमध्ये अंतिम दिवस आहे या स्पर्धेचा. षटक क्रमांक 5, शेवटचा बॉल, 5 धावांची गरज. पुढे आलाय, बॉलला पाठवलंय गोशांकी क्षेत्रात. सामना जिंकलाय टीम लालबाग लेजेंड. वर्ल्ड प्लस टीम लालबाग लेजेंड. सेलिब्रेशन. सतीश भैरे खुश असतील. सतीश भैरे स्लेजिंग सेलिब्रेशन. लालबाग लेजेंड हक्काने हा सामना मी जिंकलोय. जो जीता वही सिकंदर. डीजे मास्टरच्या पडवळ साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल. कडक 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 मॅच पाहायला मिळाली. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी दिला जातोय भाऊंच्या शुभ हस्ते. प्रभाग क्रमांक 207 आर्य सम्राट नगरसेवक माननीय श्री सचिन भाऊ पडवळ साहेब स्वतः क्रिकेट प्रेमी आहेत आणि भाऊंची उपस्थिती